राज्यभर सुरू असलेल्या भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। नागपुरातील संविधान चौकामध्ये आपण बघू शकतो विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीने हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूमी अभिलेख विभागास तांत्रिक वेतन श्रेणी लागू करावी या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 250 कर्मचारी आंदोलनावर बसलेले आहे। नागपूर विभागात 1500 भूमी अभिलेख कर्मचारी आंदोलन करतायत आणि याचा सर्वात मोठा फटका ग्रामीण भागात बसतोय, कारण की शेतीची मोजणी असो की इतर फेरफारचे कामं असो सगळे कामं ठप्प आहे। दिलीप गर्जे आपल्या सोबत आहेत। दिलीपजी, तुमचा शासनाशी संघर्ष आहे, परंतु शेतकरी आणि ग्रामीण जनता का वेठीस धरताय? आम्ही जनतेची या ठिकाणी माफी मागतो, परंतु मागच्या 1984 पासून आम्ही शासनाकडे वेतन श्रेणीसाठी सुधारित वेतन श्रेणीसाठी आमची मागणी आहे, परंतु शासनाने आम्हाला 2011 पासून जे काही एक मिनिट आता कधीपर्यंत हे आंदोलन असणार आहे काय सांगणार? जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, आमची वेतन श्रेणी सुधारित वेतन श्रेणीची मागणी जोपर्यंत आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहोत। राज्यात कुठे कुठे आंदोलन सुरू आहे? राज्यामध्ये सध्या महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेची पुणे विभागामध्ये पूर्णपणे 100% आंदोलन सुरू आहे आणि अमरावती आणि नागपूर विभागामध्ये सध्या या 3 विभागामध्ये सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये कामं कुठले कामं ठप्प झाले? सध्या मोजणीची जी अत्यंत आवश्यक जी आता पावसाळ्याच्या समोर मोजणीची कामं आहे ती कामं ठप्प झालेली आहे आणि जनतेची जी फेरफाराची किंवा शासनाची भूसंपादनाची जी कामं आहेत ती सध्या ठप्प झालेली आहे। त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आमची जी मागणी आहे शासनाकडे की आमच्या त्या सुधारित वेतन श्रेणीसाठी शासनाने कुठेतरी आमच्यासाठी एक सहानुभूतीपूर्वक विचार करून आंदोलन या आंदोलनाची सध्या आम्ही काही दिशा ठरवलेली नाही। जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हे बेमुदत आंदोलन आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो नागपुरातील संविधान चौकामध्ये जवळपास नागपूर जिल्ह्यात 250 कर्मचारी संपावर आहे। नागपूर विभागाचा विचार केला तर जवळपास 1500 कर्मचारी संपावर आहे। पुणे, नागपूर आणि अमरावती या विभागात हे आंदोलन होत आहे आणि यामुळे फेरफार असो, जमिनीची मोजणी असो किंवा इतर जे कामं आहे ते ठप्प आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।